तर गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आमच्या थर्ड डेची जी आहे ती स्टार्टिंग झालेली आहे. आज आम्ही रत्नागिरीवरून मालवणसाठी निघत आहोत, ते पण सकाळी पहाटे 4 वाजता. सो स्टे ट्यून. आम्ही आज कुठे कुठे जातोय आणि काय काय करतोय. तर काही जर तुम्ही आमचे अगोदरचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला हे माहितीच असेल की आमची कधी पण राईड जी आहे ती मॉर्निंगला नाही तर मिडनाईटला स्टार्ट होते, कारण की मला ऊन जास्त सहन होत नाही. त्याच्यामुळे ऑलवेज आम्ही लोक नाईटलाच स्टार्ट करतो राईड. गणपती बाप्पाचं दर्शन लांबूनच घेतलं आणि आमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते आम्ही स्टार्ट केलं. जसा मालवणचा बोर्ड आला तसं भाई मनात असं एकदम गुदगुल्या व्हायला लागलं की वाव भाई, फायनली आम्ही आता पोहोचणार आहोत. जे पण लोक रायडर्स असतील त्या लोकांना माहिती आहे की नाईटचं स्टार्ट केलेलं ट्रॅव्हलिंग जेव्हा सकाळी मॉर्निंगला जेव्हा सूर्य येतो तेव्हा किती छान वाटतं. आणि जर आपण कोकणात आहोत आणि अशा एका ठिकाणी आहोत की जिकडे एवढं सुंदर दृश्य असेल तर कोणाला नाही आवडणार. आणि अशा प्रकारे आमची खूप सुंदर आणि गोड अशी सकाळ झालेली आहे आणि खूप मस्त वाटतंय. तर गाईज इथे होतं काम चालू आणि सूर्याने पण आम्हाला गुड मॉर्निंग बोललेलं आहे. एवढा सुंदर सूर्य आपल्याला मुंबईमध्ये खूप कमी आणि रेअरली बघायला भेटतो. मोस्ट प्रोबेबली आपल्याला जेव्हा आपण बीच साईडवरती जातो तेव्हाच आपल्याला एवढा छान सूर्य बघायला भेटतो. पण आम्हाला सकाळीच मॉर्निंगला सूर्याने दर्शन दिलेलं आहे आणि बोललेलं आहे तथास्तु मुलांनो, तुमचं खूप सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत. तर गाईज आता आम्ही केलेली आहे मालवणमध्ये एंट्री आणि खूप बरं वाटतं आहे, कारण की आम्ही रात्री प्रवास स्टार्ट केला होता आणि आम्हाला थोडेफार बोटिंग्स दिसायला लागले. सो आम्ही खूप जास्त हॅप्पी होतो. लेट सी आता आम्ही पुढे काय काय करणार आहोत, कोणत्या कोणत्या राईड्समध्ये बसतो आहे आणि काय काय करतो आहे. पण गाईज आमचं बॅड लक असं होतं की आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी गावामध्ये येणार होती पालखी येणार असल्यामुळे सगळे गेम्स, सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या राईड्स ज्या आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या सुट्टीवर होत्या. तर गाईज आम्ही खूप जास्त एक्साइटमेंटने आलेलो होतो मालवण बीचवरती की वा आम्ही खूप फर्स्ट आलेलो आहोत, तर आम्हाला खूप जास्त राईड्स खेळायला भेटतील, पब्लिक नसेल, गर्दी नसेल. पण इथे आल्यावरती बघितलं साला इथे पब्लिक काय, इथे कोणीच नव्हतं. मग आता बीचवर आले तर बीचवर जर टाईमपास केलाच पाहिजे. तर गाईज मी काढायला गेले होते हार्ट, पण माझा आलेला आहे सर्कल. तर सर्कल पण तो गोल आला आहे की नाही प्लीज ते मला कमेंटमधून नक्की सांगा. त्याच्यानंतर मग थोडासा टाईमपास केला, थोडंसं बीचवरती गेली, पाण्यामध्ये गेली, थोडेफार रील शूट केली. त्याच्यानंतर भाई सेल्फी स्टिक घेऊन गेलो होतं, तर काहीतरी शूट केलं पाहिजे. मग त्याच्यामुळे काही ना काही अँगल्समध्ये मस्त मस्त व्हिडिओज घेतलेले आहेत. मालवणवरून मग आम्ही लोक निघालो, कारण की आमच्या लोकांना ॲटलिस्ट 1 डेमध्ये खवणे बीचला तरी जायचं होतं. मग तिथून आम्ही निघालो देवबागला. मग देवबागमध्ये आम्ही लोकांनी स्टे केलेला आहे. तर हा आम्हाला इथे दिसलेला आहे मालवणचा एअरपोर्ट. खूप छान होता, खूप मोठा आहे गाईज आणि छान वाटतं. त्याच्यानंतर आम्ही सगळं चेंज वगैरे केलं आणि तिथून आम्ही कायाकिंग करण्यासाठी गेलेलो आहोत खवणे बीचवरती. तर गाईज मला तुम्हाला एक ॲडवाईस द्यायची आहे. जेवढं असं वाटतं व्हिडिओज बघून की वाव यार बोटिंग करायला जाऊया, हे करायला जाऊया, ते करायला जाऊया, पण गाईज जेन्युनली सांगते, जर तुम्ही तिथे आलात आणि तिथे गेलात तर तुम्हाला समजतं की व्हिडिओमध्ये बघितलेलं खूप जास्त वेगळं असतं आणि रिॲलिटीमध्ये खूप गोष्टी वेगळ्या असतात. तर कायाकिंग करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि गाईज तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ते बोटिंगचं ते पेडल्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी करता आलं पाहिजे. तर बिचारा केतन जो आहे तो एकटाच ह्याच्यामध्ये सगळं करत होता. मी फक्त बसली होती आणि एन्जॉय करत होती. तर खवणे बीचवरती आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपण ॲमेझॉनच्या जंगलातच आलेलो आहोत आणि ते खूप जास्त छान पण वाटतं. पण गाईज कष्ट एवढंच पडतं कायाकिंग करण्यासाठी जे आपण आधी केलेलं नसतं. सो त्याच्यासाठी थोडंसं कष्ट पडतं आणि ते टर्न्स बीन्स घ्यायला थोडंसं डिफिकल्ट पण आहे, बट मज्जा पण येते. सी मी कसा टर्न घेते आहे, कारण की तेवढं मला पटापट हे करायला जमत नव्हतं. सो मी असा टर्न घेतलेला आहे. तर सगळीकडे ऊन लागते म्हणून मी एका ठिकाणी येऊन झाडाच्या सावलीखाली बसली आहे. मला खूप मज्जा येत होती, कारण की बाकी सगळे उन्हात होते आणि आम्ही लोक सावलीत बसलेलो होतो. फक्त 200 रुपयामध्ये इथे आपण कायाकिंग करू शकतो, ते पण 1.5 ते 2 तास, जे खरंच खूप जास्त सफिशियंट आहे. आणि बिचारा केतन जो आहे तो आमची बोट चालवत होता. तेच खरं सांगू, हे जे आहे ना टर्न मारण्यासाठी खूप जास्त कष्ट करावं लागतं, कारण की तुम्ही जर एका साईडला जर कंटिन्यू माराल तरच तुम्हाला टर्निंग होतं, अदरवाईज ते होत नाही. त्याच्यामुळे मज्जा येते पण हात पण तेवढेच दुखतात. तर चालू बोटिंगमध्ये मी खूप कष्टाने माझी प्लेस जी आहे ती चेंज केलेली आहे आणि मी अशी उलटी बसलेली आहे, कारण की मला फोटोशूट करायचे होते. त्याच्यानंतर मी व्हिडिओसाठी फक्त अशी गेलेली होती की त्यांना सांगितलं की त्यांना एक व्हिडिओ घे, आणि अचानक भयानकमध्ये लाट आलेली आहे आणि पाणीच्या उलट्या प्रवाहाने गेलेलं आहे आणि माझी अशी फजिती झाली आहे की मला ते टर्न पण मारता येत नव्हतं आणि काहीच करता येत नव्हतं.
मी तब्बल 15 ते 20 मिनिटं तिथे मी टर्निंग करत होती, कारण की पाणी जे होतं पाण्याचा फ्लो खूप जास्त हाय होता आणि ते अपोजिट डायरेक्शनला होता. त्याच्यानंतर खूप अथक प्रयत्न केल्याच्या नंतर मी किनाऱ्यावरती आलेली आहे. आणि आणि गाईस तुम्ही बघू शकता मी किती दमलेली आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत सनसेटला आणि आमचा दिवसाचा जो आहे तो एंड झालेला आहे. थँक्यू सो मच गाईज माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड सबस्क्राईब माय चॅनल.